आहोत ते आमचे घटक पक्ष महायुतीमधले. मला वाटतं उद्या 12 वाजेपर्यंत आम्ही सगळे अंतिम निर्णय करू. अजून आम्ही आलो तुमच्यासमोर, अजून आम्ही बसलो पण नाही एकत्र तिघं चौघजण. काय करायचंय काय नाही त्यांना तुम्ही प्रवेश देत असल्याचं तुम्ही म्हटलंय, पण जर आपण बघितलं तर हे सगळे लोक जे ते प्रस्थापित आहेत, सरंजाम आहेत, आणि त्या सरंजामच्या विरुद्ध तुमचा जो लढा आहे तो आजपर्यंत सुरू राहिलाय, आणि अशा वेळेस त्यांना तुम्हाला प्रवेश द्यावा लागतोय. मग काय माझं म्हणणं आहे की निवडून येण्याची क्षमता त्यांची आहे, ज्यांचं काम त्या भागामध्ये. काही भागामध्ये असे लोक आहे की त्यांचं काम एवढं मोठं आहे की त्यांना लोक टाळू शकत नाही. त्यामुळे घराणेशाही सरंजाम म्हणत नाही मी, पण जे वारंवार निवडून येत आहेत तिथे आम्ही अगदी सोप्या भाषेत की आमची डाळ शिजत नाही तिथे, त्या ठिकाणी त्या लोकांना जर आम्ही घेतलं तर त्यात वाईट काय? त्यात वाईट काय? म्हणजे आता नाशिकला सुद्धा आम्ही 67 जागा जिंकल्या, पण त्यातल्या मग अजून 50 जागा राहून गेल्या ना, 55 जागा राहून गेल्यात. त्या 55 जागेमध्ये असे काही लोक आहेत की ते महापालिका स्थापन झाली तेव्हापासून निवडून येत आहेत, त्यांचं काम आहे त्या भागामध्ये.